हे बघ, ऑफिसमध्ये नीट चेक कर. हवं तर तिच्या कॉलेजमध्ये जाऊन पण बघ. तिच्याबद्दल काही कळलं ना, प्लीज मला लवकरात लवकर कळव. जयंत, अरे तू नको इतकं टेन्शन घेऊस. जानू सापडेल, इथेच कुठेतरी असेल. सिद्धिराज गेलेत ना आणि बघायला. हो भावनाताई, पण आपण सगळे घरात असताना ती बाहेर गेली, कोणाच्याच लक्षात कसं नाही आलं? मला पण काही कळत नाही, अशी कशी कोणाला न सांगता गेली. जानूला पुन्हा काही त्रास होत नाहीये ना? लक्ष्मी, उगाच काहीतरी विचार नको करूस. असं काही झालं नसेल. जयंत, मला काय वाटतंय, कदाचित जानू त्या स्टायलिस्टला शोधायला तर गेली नसेल. अरे देवा, हो शक्य आहे. म्हणजे आपल्याला जानू कशी आहे माहितीच आहे ना. अहो, एकदा का तिने एखादी गोष्ट ठरवली की ती करणारच ती पूर्ण. आणि त्या स्टायलिस्टवर तर किती चिडली होती ती. ती कुठे राहते कोणाला काही माहिती आहे का? हो आई, मला माहिती आहे. बोल जानवी, बोल. जानवी, तुला बोलावंच लागेल. जयंतनी काय केलंय? तू जीव देण्याचा प्रयत्न का केलास? बोल जानवी, बोल. कारण मी कंटाळले त्याच्या त्रासाला. जयंत खूप वाईट माणूस आहे. त्याने मला वाटेल तसं वागवलंय. जानवी, तुला आठवतंय का जयंतने किती भयानक असे गुन्हे केले ते आठवतंय का? त्याने सनीचा खून केला होता ना. त्याने विनोदला वेडं केलं होतं. कोण आहे? जयंत, जयंत मारू नको, मला मारू नको प्लीज. हो, तुझ्या आजीची आज जी अवस्था आहे ती जयंतमुळे आहे ना. जानवी, म्हणजे तुला सगळं आठवतंय आता. माझं बोलणं नीट ऐक जानवी. त्या दिवशी तू जयंतच्या त्रासाला कंटाळून समुद्रात उडी मारली होतीस. जानू, त्यानंतर तू विश्वाच्या घरी राहिलीस. स्वतःच्या आई बापांना भेटायचा निर्णय घेतलास आणि तुझी स्मृती परत गेली. पण हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो जयंत परत तुझ्या आयुष्यात आलेला आहे. नाही, जयंत माझ्या आयुष्यात परत येऊ शकत नाही. प्लीज मला यातून बाहेर काढा. प्लीज मला यातून बाहेर काढा. प्लीज मला यातून बाहेर काढा. चीफ, जयंतचे फोन येत आहेत. मला आपल्याला घाई करावी लागेल. घाई करा प्लीज. जानवी, या सगळ्याचा खूप त्रास होतोय असं दिसतंय मला. पण तू सेफ आहेस. फक्त तू मला आता एका प्रश्नाचं उत्तर दे, मग मी तुला ह्यातून बाहेर काढेन. जानवी दळवी, उद्या जयंत कानिटकर बरोबर तुझं लग्न होणार आहे. पण तुला हे लग्न करायचं आहे का? चीफ, काय होतंय चीफ? काय होते चीफ? तिला त्रास तर होता येईल. प्लीज बघा ना चीफ. काळजी करू नकोस विश्वा, तिला सगळं आठवतंय. इतक्या काळानंतर मेमरी परत येताना थोडासा त्रास होतो. सो शांत राहा. काका,
काका तुम्हाला दिसते तसं काहीच नाही. आय कॅन एक्सप्लेन. त्या दिवशी लक्ष्मीनं तुला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं ना, तेच योग्य होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी असं कृत्य केलंस तू विश्वा. अरे जानूवर तुझं प्रेम आहे म्हणतोस ना, प्रेम हे असं असतं. जानू आणि जयंत एकत्र येऊ नयेत म्हणून जानूला संमोहित करण्यापर्यंत मजल केली तुझी. तू इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं रे मला. हे बघ विश्वा, यापुढे माझ्या मुलीकडे कधीही नजर वर करून बघू नकोस. माझ्या घराची पायरी कधीही चढू नकोस. यापुढे जानूच्या आसपास जरी दिसलास ना, तर मी तुझं काय करीत सांगता येणार नाही. काय करा माझं, मी खरंच सांगतोय. तुम्हाला वाटतं एकही शब्द बोलू नकोस. निघून जा इथनं. जा. जानू, जानू तू ठीक आहेस ना? चल चल घरी जाऊ. चल सावकाश. चल. विश्वा, मी तुला सोडणार नाही. बोल, कुठे आहे माझी जानू? कुठे आहे? सांग ना मला. काय केलंस तिच्यासोबत तू? परत एकदा आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना, तर बघ, मी तुला सोडणार नाही अजिबात. आधी जानू मला सापडू दे, मग बघतो तुझ्याकडे. बट whatever you've done now, you'll pay for this. You'll pay for this. जानू, 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 जानू तू ठीक आहेस ना? कुठे होतीस तू? आम्ही सगळे किती टेन्शन मध्ये होतो. हो गे जानू, असं न सांगता कशी गेलीस? आणि असं हळदीच्या अंगाने बाहेर जायचं नसतं ग. लक्ष्मी, आता पुरे का? जानू आली आहे ना घरी. आता आता काही जास्त बोलू नकोस. जानूला भूक लागली आहे ग, तिला जेवायला वाट. चला सगळेच बसूया जेवायला. चला. हो हो, भावना, वीणा, चला पानं वाढायला घेऊया.